नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। विकासाची आस आणि लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी लोकप्रतिनिधी जेव्हा थेट जनतेच्या दारात पोहोचतात तेव्हा परिवर्तनाची नांदी सुरू होते। आज पांगरी गावामध्ये नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य उमेर अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण जनसभा उत्साहात पार पडली। निवडणूक जिंकल्यानंतर केवळ सत्कार स्वीकारून न थांबता थेट कामाला सुरुवात करणाऱ्या सत्तार यांच्या या भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। या सभेचा मुख्य केंद्रबिंदू होता तो म्हणजे गावातील शेती रस्ते आणि पाणंद रस्ते। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांच्या दुरुस्तीमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती। उमेर अब्दुल सत्तार यांनी या प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देऊन नवीन रस्त्यांची निर्मिती आणि जुन्या रस्त्यांची दुरुस्ती करून देण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली। केवळ रस्तेच नव्हे तर ग्रामीण भागातील हक्कांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरकुल योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्यावरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। या जनसभेला गावातील दिग्गजांची उपस्थिती लाभली होती। माजी सरपंच दत्तू हरी पाटील यांनी गावच्या विकासाबाबत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, तर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी श्री नितीन पाटील यांनी शासकीय योजनांच्या तांत्रिक बाबींची माहिती दिली। तसेच भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सिल्लोड तालुका अध्यक्षा राधाबाई रमेश झेरवाल यांनी पारदर्शक कारभारासाठी आपले मत व्यक्त केले। समस्त पांगरी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून आपले प्रश्न लोकप्रतिनिधींसमोर मांडले, ज्यामुळे सभेला एका खऱ्या जनसंवादाचे स्वरूप प्राप्त झाले। नवनिर्वाचित सदस्यांच्या या तत्परतेमुळे पांगरीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। आश्वासनाची पूर्तता होऊन विकास कामे लवकरात लवकर मार्गी लागतील अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। लोकप्रतिनिधींचा हा थेट संवाद गावाचा कायापालट करणार का, हे आता येणारा काळच ठरवेल।